नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. आधारभूत किंमत धान्य खरेदी योजना खरीप पणन हंगाम 2024-25 अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 309 कोटी रुपये ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आलेत. या प्रक्रियेमुळे गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. मात्र या कालावधीत शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणं आवश्यक आहे, असे भंडारा जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्या निर्देशानुसार जिल्हा पणन अधिकारी सुधीर एस पाटील यांनी स्पष्ट केले. रब्बी हंगामात गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गहू पिकाला पसंती दिली आहे. पुणे विभागातील अनेक शेतकरी गहू पिकाकडे वळले आहेत. सध्या पीक पक्वतेच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी पीक पक्व होत आहे. येत्या 10 ते 15 दिवसात गव्हाच्या काढणीला सुरुवात होईल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठीची भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाची यंत्रणा शेतकऱ्यांसाठी अडचणीची असून यात लूट होत असल्याचा आरोप करत या व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी अंजनगावबारी येथील शेतकरी रवींद्र मेटकर यांनी केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पत्र लिहित नाफेड यंत्रणेवर शेतकऱ्यांच्या छळवणुकीसंदर्भाने विविध आरोप श्री मेटकर यांनी केले आहेत. पाचोरा तालुक्यात बांबरूड महादेवाचे या शिवारातील शेतजमीन असलेला शेतकरी संजय छगनलाल सिसोदिया पाचोरा यांच्या 2 एकर शेतीमध्ये ऊस लागवड केली होती. सदर ऊसाची 8 ते 10 दिवसात काढणी होणार होती. काल दुपारी 1च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे तब्बल 2 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी पाचोरा 2, भडगाव 1 अशा 3 अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती वीज वितरण कंपनी आणि पोलीस विभागाला कळविण्यात आली. त्यानंतर आगीचा पंचनामा वीज वितरण कंपनीच्या वतीने करण्यात आलाय. नवीन कृषी पंप ग्राहकांना सौर सक्तीची अट रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने केली आहे. याबाबत फेडरेशनच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन देण्यात आलंय. राज्य शासनाने शेतीपंपांना नवीन वीज कनेक्शन घेताना सौर जोडणी सक्तीची केली आहे. देवळा, कळवण तालुक्यांसह जिल्ह्यात इतर तालुक्यातही कांदा पिकांवर तणनाशकाची फवारणी केल्याचे नुकसान झाल्याचे समोर आले. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी मंत्र्यांनी स्वतः पाहणी करत पंचनामा करण्याचे आदेश दिलेत. यावर नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी बैठक घेतली. संत्रा पिकात इंडो-इस्रायल तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब करण्याच्या माध्यमातून विदर्भात संत्रा उत्पादकता वाढीचा उद्देश साधता आलाय. त्या पार्श्वभूमीवर अकोला कृषी विद्यापीठाच्या या तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार आणि अवलंब होण्याची गरज असल्याचे मत इस्रायली सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगामाला धीम्या गतीने सुरुवात झाली असून काजू बीच्या दरासोबत आता ओल्या काजू गराला देखील चांगला दर मिळतोय. ओल्या काजू गराला प्रति किलो 1400 तर कच्च्या बीला शेकडा 200 रुपये दर मिळतोय. काजू हंगाम यावर्षी महिना दीड महिन्याने सुरू झालाय. अजूनही काही भागातच काजू बी परिपक्व व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काजू बीला प्रति किलो 170 ते 180 रुपये दर मिळतोय. या बातमीचा वेळ झाली आहे. कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.